good morning my dear friends and student. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स 8th स्टँडर्डचा सायन्सचा लेसन की ज्या लेसनचं नाव आहे हेल्थ अँड डिसीजेस, म्हणजे आपलं आरोग्य म्हणजे काय आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे आजार आहे ते आजार नक्की कशामुळे होतात, त्याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय आहे, मग आपण काय काळजी घेतली पाहिजे, हे सगळं छानपैकी जाणून घेतो आहोत आपण या लेसनमध्ये. सो तुम्हाला खूप इंटरेस्टिंग लेसन आहे. तुम्ही तुमच्या पूर्ण फॅमिलीसोबत तुमच्या फ्रेंड्ससोबतसुद्धा हा लेसन बघू शकतात आणि डिस्कस करू शकतात. तर आपण तुमच्या पेज नंबर 7 वरती खूप सारे डिसीजेस दिलेले आहे ते आपण इथे छानपैकी समजून घेणार आहोत. तर पहिला जो आजार दिलेला आहे तो टीबी. टीबी हे शॉर्ट फॉर्म आहे, पण फुल फॉर्ममध्ये काय म्हणतो आपण ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिस हा त्याचा फुल फॉर्म आहे. क्षयरोग. तुम्ही ऐकलं असेल की माझ्या बाबांना टीबी झाला होता, क्षयरोग झाला होता, ह्याविषयी तुम्ही ऐकलं असेल. टीबीविषयी तुम्ही वेगवेगळे पोस्टर्समधून सुद्धा इन्फॉर्मेशन ही घेतली असेल. तर हा जो टीबी आहे किंवा क्षयरोग आहे, स्टुडंट, टीबी हा जो आजार आहे तो मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाय हा जो पॅथोजन आहे, म्हणजे रोगकारक जो त्याचं बॅक्टेरिया म्हणणार, तो जर आपल्या बॉडीमध्ये गेला तर काय होत असतो, आपल्याला हा टीबी आजार होत असतो. आता आपण जाणून घेणार आहोत मोड ऑफ इन्फेक्शन्स, म्हणजे कशामुळे होत असतो. स्पायटिंग ऑफ द पेशंट थ्रू द एअर, म्हणजे जो टीबी झालेला पेशंट आहे तो सारखा त्याला कंटिन्यू खोकला येत असतो आणि तो थुंकत असतो. मग तो जर थुंकला त्या थुंकीमध्ये त्या स्पायटिंगमध्ये काय असतात, त्याचे जर्म्स असतात आणि आपण तिथे जर आलो त्या कॉन्टॅक्टमध्ये, त्या स्पायटिंगच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर ते जर्म्स काय होतात, कुठल्या ना कुठल्या थ्रू आपण तिथे टच केलं किंवा आपण काही खात असलो अशा वेळेस आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात आणि आपल्यामध्ये काय होत असतो, तो मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाय एंटर करतो आणि हळूहळू आपल्याला सुद्धा काय होत असतो, हा टीबी आजार होत असतो. म्हणून आपण स्वतःचं काळजी घेतली पाहिजे. देन प्रोलॉंग कॉन्टॅक्ट अँड द शेअरिंग ऑफ डिफरंट मटेरियल ऑफ द पेशंट. एखाद्या व्यक्तीला टीबी झालेला आहे, त्या टीबी पेशंटच्या सानिध्यामध्ये तुम्ही कंटिन्यू राहत असाल, त्या व्यक्तीने जे जेवण केलं त्याच्यासोबतच जेवण करत असाल, तीच प्लेट वापरणार असाल, त्याने जो टॉवेल यूज केला तोच तुम्ही वापरत असाल, क्लोथ्स वापरत असणार, किंवा त्याचा टूथब्रश तर आपण शक्यतो कोणाचा वापरत नाही, पण तुम्ही जर त्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये सतत राहत असाल, त्याच्या सगळ्या वस्तू वापरत असाल तर नक्की तुम्हाला पण काय होणार, टीबी हा आजार होणार. अशा पद्धतीने तो काय होत असतो, इन्फेक्शियस डिसीज आहे, त्यांच्या संपर्कामध्ये राहिल्यानंतर आपल्याला सुद्धा टीबी हा होऊ शकतो. म्हणून ज्याला टीबी आहे किंवा जो व्यक्ती जास्त खोकतो वगैरे आहे, लक्षात घ्यायचं की अति जास्त खोकला असतो, ज्याला दीर्घकाळचा खोकला असतो, त्याला टीबी हा आजार असू शकतो. आणि तुम्हाला पण कधी दीर्घकाळ खोकला वगैरे झाला तर तुम्ही लगेच डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करा, लगेच चेकअप स्वतःचं करून घ्या. मग आता नक्की काय होत असतं, टीबी होत असतं, सिम्पटम्स काय आहे. सगळ्यात महत्त्वाचं क्रोनिक कफ, दीर्घकाळ. आता क्रोनिक कफ म्हणजे त्या व्यक्तीला दीर्घकाळ काय होत असतो, खोकला येत असतो. मग तुम्हालाही कधी खूप 2 आठवड्यापेक्षा 3 आठवड्यापेक्षा अधिक खोकला असेल तर तुम्ही जाऊन डॉक्टरांना भेटा. नाही तर तुम्हाला वाटेल टीचर सांगताय मग आपण लिहून घेऊया हे औषधं, नाही हे चालणार नाही. तुम्हाला कुठलाही आजार झाला किंवा काही तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्हाला डॉक्टरकडे जाणं हे खूप गरजेचं आहे. सो क्रोनिक कफ इज द फर्स्ट सिम्पटम ऑफ दिस टीबी. नेक्स्ट वन, ब्लडी स्पायटिंग, म्हणजे तो जो व्यक्ती आहे तो खोकत असताना इतका खोकला येतो की त्याचं खोकल्यातून, त्याच्या जी थुंकीतून आहे ते ब्लड पडत असतं, रक्त पडत असतं. सो अशी म्हणजे त्याचा जो थ्रोट आहे हे पूर्ण इन्फेक्शन होतं की कधी रक्तसुद्धा पडत असतं. मग अशा केसमध्ये आपण बिलकुल रिस्क घ्यायची नाही, लगेच डॉक्टरकडे जायचं आहे. म्हणजे ब्लडी स्प्लायटिंग, दिस इज द सेकंड सिम्पटम. हे तर लगेच तुम्ही मेजरली लक्षात ठेवा की जर तुमच्या थुंकीतून रक्त पडतंय म्हणजे काहीतरी मेजर आहे. देन नेक्स्ट वन इज इमेसिएशन, म्हणजे तुमचं जे वजन आहे ते अचानक हळूहळू कमी होत जात असतं. मग अशा वेळेस मग सुद्धा तुम्ही विचार करतो की अरे आपलं वजन एवढं होतं आणि आता एवढं कमी कसं काय वजन झालं, हे पण त्याचा मेजर सिम्पटम आहे. देन डिफिकल्टी इन ब्रीदिंग, श्वास घ्यायला त्या व्यक्तीला खूप त्रास होत असतो. सो ऑल दीज आर द मेजर सिम्पटम्स ऑफ टीबी. सो आय थिंक टीबीचे तुम्हाला सिम्पटम्स हे नक्की समजले असेल. दॅट इज फर्स्ट वन इज द क्रोनिक कफ, ब्लडी स्पायटिंग इज देअर. देन इमिसिएशन और व्हॉट डू यू कॉल अदर, किंवा तुम्हाला साध्या भाषेमध्ये हा शब्द जर आठवला नाही, इमिसिएशन, लॉस ऑफ वेट असं लिहू शकतात. अँड डिफिकल्टी इन द ब्रीदिंग. सो ऑल दीज आर द 4 मेजर सिम्पटम्स ऑफ द टीबी. टीबी झालेल्या पेशंटची ही 4 महत्त्वाची लक्षणं तुम्ही छानपैकी एक्झाममध्ये तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारतात, विच आर द सिम्पटम्स ऑफ टीबी. त्यावेळेस तुम्ही हे 4ही लक्षणं हे 2 मार्क्ससाठी लिहून काढायचे आहे. देन नेक्स्ट वी हॅव टू सी विच आर द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑन दिस टीबी. बट टीबी झालेला आहे,
मग अशा पेशंटला काय नक्की ट्रीटमेंट दिली पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं BCG वॅक्सिन जे आहेत ते प्रत्येकाला दिलेलं असतं. BCG वॅक्सिन, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. देन आयसोलेशन ऑफ द पेशंट, रेग्युलर मेडिसिन इज गिवन. म्हणजे ती जी पेशंट आहे ज्याला TB झालेला आहे, समजा तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला TB झाले आहे, तिला आयसोलेट, जसं कोरोना काळामध्ये बघा प्रत्येकाला आयसोलेट करून घेतलं होतं की 14 दिवस आपण बाजूला राहायचं. त्या पद्धतीने ज्याला TB झाला आहे त्याला पण आयसोलेट केलं पाहिजे. त्याची खाण्याची सगळी, झोपण्याची सगळी व्यवस्था ही वेगळी केली पाहिजे. किंवा TB जे सेंटर असतात तिथे स्पेशल त्या पेशंटला त्यांची तिथे सोय केलेली असते. इवन ते जे थुंकतात ना, तिची जी थुंकी आहे ती पहिली काय करतात, जे जर्मिसाइड टाकून ते डिसइन्फेक्टंट करत असतात आणि खड्डा टाकून पुरून जाळून अशा पद्धतीने ते जर्म्स टोटली मारण्याचा प्रयत्न करत असतात त्या TB सेंटरला. तुम्ही कधी, नाशिकमध्ये पण आहे TB सेंटर, तुमच्या शहरांमध्ये सुद्धा TB सेंटर असतील तर तुम्हाला त्याच्यातून अजून इन्फॉर्मेशन मिळेल. आणि अजून एक इम्पॉर्टंट ट्रीटमेंट असेल, तुम्ही महाराष्ट्र शासनाची नेहमी TVवरती ॲड बघत असाल किंवा असे पोस्टर्स लावलेले असेल, दॅट इज डॉट्स इज अ व्हेरी इफेक्टिव्ह मेडिसिन ऑन द TBवरती डॉट्स हे अगदी काय म्हणतो आपण त्याला 100% इलाज आहे की डॉट्सने हे घेतल्यानंतर तुम्ही 100% तुमचा TB हा बरा होतो म्हणजे होतोच. मग हे डॉट्स नक्की काय आहे? या डॉट्सचा फुल फॉर्म आहे तो मी नाही सांगणार आहे, तुम्ही सर्च करायचं आहे. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहा की डॉट्सचा फुल फॉर्म काय आहे आणि डॉट्सची औषधं म्हणजे नक्की काय. सो अशा पद्धतीने आज बाळांनो आपण TB काय आहे हे छानपैकी इथे समजून घेतलं. त्याचे सिम्पटम्स, त्याचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स हे सगळं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून टाका. आणि कशामुळे होतो तुम्हाला प्रश्न विचारला जाईल MCQजमध्ये, फिल इन द ब्लँक्समध्ये, मॅच द पेअरमध्ये किंवा ट्रू फॉल्समध्ये. त्याचं काय येतील, मायकोबॅक्टेरियम लॅप्रीऐवजी मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुलाय, अशा पद्धतीने त्याचं तो जो बॅक्टेरिया आहे त्याचं नाव वेगळं देतील. मग तुम्हाला हे प्रॉपर उत्तर हे लिहिता आलं पाहिजे. सो इन दिस वे वी स्टडी TB. सो स्टुडंट, लेट्स सी द नेक्स्ट डिसीज. सो स्टुडंट, नेक्स्ट आपला डिसीज जाणून घ्यायचा आहे हेपॅटायटिस. हेपॅटायटिस म्हणजे सगळ्यांना हा आजार एकदा होऊनच गेलेला असतो, दॅट इज जॉन्डिस, कावीळ. सगळ्यांना माहिती आहे कावीळ म्हणजे काय. आपलं पूर्ण युरिन पण येल्लो असतो, आपले नेल्स येल्लो पडत असतात, आपले डोळे पूर्ण पिवळं, बॉडी आपली पूर्ण येल्लो पडत असते. तो डिसीज म्हणजे तुमचा काय असतो, हेपॅटायटिस किंवा आपण त्याला जॉन्डिस किंवा कावीळ म्हणत असतो. मग आता हा हेपॅटायटिस किंवा ही जी जॉन्डिस आहे ती कशामुळे होत असते? खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, जनरल नॉलेजचा प्रश्न आहे की कावीळ कशामुळे होत असते. तर इट इज कॉजेस बाय हेपॅटायटिस व्हायरस. कशामुळे होत असतं? व्हायरसमुळे होत असतं. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस आहेत, तुम्हाला आणि सोपं पण आहे लक्षात ठेवायला. हेपॅटायटिस व्हायरस A, B, C, D, E हे 5 प्रकारचे हेपॅटायटिसचे काय असतात, व्हायरस असतात जॉन्डिसचे, कावीळचे. A, B, C, D, E लक्षात राहील सगळ्यांच्या. खूप सोपं आहे, दॅट इज हेपॅटायटिस इज कॉजेस बाय द हेपॅटायटिस व्हायरस A, B, C, D, E. ठीक आहे. सो आय थिंक तुम्हाला हे समजलं असेल. पुढे आहे मोड ऑफ इन्फेक्शन. आता सगळ्यात महत्त्वाचं 80% जे आजार असतात ते कंटॅमिनेटेड वॉटर अँड कंटॅमिनेटेड फूड, म्हणजे दूषित अन्न जर खाल्लं आणि दूषित जर पाणी जर पिलं तर त्याच्यामुळे 80% आजार होत असतात. मग त्याचं पण मोड ऑफ इन्फेक्शन तेच आहे, कंटॅमिनेटेड वॉटर, कंटॅमिनेटेड फूड. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन फॉर कॉजिंग द हेपॅटायटिस ऑर द जॉन्डिस. देन नेक्स्ट वन, शेअरिंग ऑफ अ नीडर ऑर ब्लड ट्रान्सफ्युजन. म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑलरेडी जॉन्डिस झालेली आहे, कावीळ झालेली आहे आणि आपण त्या व्यक्तीकडून रक्त घेतलं, आपल्याला रक्त कमी पडतंय किंवा काही ऑपरेशनला वगैरे लागते, आपण ब्लड ट्रान्सफ्युजन केलं, त्या व्यक्तीकडून रक्त घेतलं, मग आपल्याला पण काय होईल, आपल्या बॉडीमध्ये त्या रक्ताद्वारे हेपॅटायटिस ABCD पैकी कुठलाही एक व्हायरस एंटर करेल आणि आपल्याला सुद्धा काय होऊ शकते, जॉन्डिस होऊ शकतो. म्हणून रक्तदान करताना, रक्त घेताना देताना काय वेगवेगळे रूल्स ठरलेले आहे की त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा आजार नकोय, नाही तर तो आजार आपल्या बॉडीमध्ये ट्रान्सफर हा होऊ शकतो. सो अशा पद्धतीने दीज आर द मोड ऑफ इन्फेक्शन. नेक्स्ट वन, वी हॅव टू सी द विच आर द सिम्पटम्स. काय काय आपल्याला जर तुम्हाला कावीळ होते किंवा कोणाला तरी कावीळ झाली, मग कुठले कुठले लक्षणं. फर्स्ट वन इज येल्लो युरिन. पिवळं त्याचं जे युरिन आहे ते येल्लो असतो. येल्लो नेल्स इज देअर. हे नख पण पूर्ण पिवळे पडतात. येल्लो आईज, आपले जे डोळ्यांमध्ये आहे ते डोळे पण आपण म्हणतो अरे तुझे डोळे पिवळे पडले. बॉडी पूर्ण येल्लो पडत असते. विकनेस, आपल्याला खूप काय होत असतो, विकनेस येत असतो. नॉसिया, नॉसिया म्हणजे आपल्याला खूप मळमळ होत असते. देन नेक्स्ट वन इज एनॉरेक्सिया, म्हणजे लॉस ऑफ हंगर, म्हणजे आपली भूक हळूहळू काय होत असते, कमी
होत असते, आपल्याला भूकच लागणं बंद होत असतं. नेक्स्ट वन इज ओमेटिंग, सारखं आपल्याला उलटी करावं वाटत असतं, ओमेटिंग सारखं होत असतं. आणि ग्रे स्टूल इज देअर, म्हणजे आपले जे आपण वॉशरूमला जात असतो, आपलं जे स्टूल आहे ते काय होतं, राखाडी रंगाचं होत असतं. सो ऑल दीज आर द सिम्पटम्स ऑफ हेपॅटायटिस. समजलं सगळ्यांना? दॅट इज येल्लो युरिन, येल्लो आईज, येल्लो नेल्स, होल बॉडी देन इज येल्लो. देन नेक्स्ट वन इज एनारॉक्सिया, weakness, vomiting, nausea, grey stool, all these are the symptoms of jaundice. Next one we have to see the treatment. मग आता काय याला विशेष अशी काही ट्रीटमेंट नाही, घरच्या घरी तुम्ही हा आजार बरा करू शकतात. पण म्हणजे तुम्ही डॉक्टरकडे जायचं असं नाहीये, डॉक्टरांकडे जायचं, गोळ्या औषधं घ्यायचे, पण तुम्हाला होऊच नाही म्हणून काय केलं पाहिजे, वी हॅव टू बॉईल द वॉटर. आपल्याला पाणी जे आहे ते उकळून पिलं पाहिजे. इट शुड बी क्लीन वॉटर, ड्रिंकिंग बॉईल वॉटर, प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स बिफोर इटिंग द फूड. म्हणजे आपले हात स्वच्छ धुतले पाहिजे आपण जेवण करण्याच्या अगोदर, आणि किंवा वॉशरूमवरून आल्यानंतर हात स्वच्छ धुतले पाहिजे. हे साध्या उपायांनी आपण जॉन्डिस पासून काय करतो, स्वतःचा बचाव करू शकतो. अशा पद्धतीने हा जॉन्डिस आजार आहे. याची सुद्धा तुम्ही डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन तुमच्या नोटबुकमध्ये लिहा की मोड ऑफ इन्फेक्शन काय आहे, सिम्पटम्स काय आहे, ट्रीटमेंट काय आहे, कुठले हेपॅटायटिसचे कुठले 5 टाइप्स सांगितले आहेत, ते सगळं छानपैकी तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. त्यानंतर अजून एक पुढचा आजार दिलेला आहे या चार्टमध्ये, तो म्हणजे डिसेंट्री. प्रत्येकाला कधी कधी डिसेंट्री झालेलीच असेल, म्हणजे काय जुलाब म्हणतो आपण त्याला, किंवा अतिसार म्हणत असतो, की आपल्याला पाण्यासारखे काय होत असतं, पातळ काय होत असतं, डिसेंट्री होत असते. सो मेनी टाइप्स. मग कशामुळे होत असतो, विच आर द फॅक्टर्स विच कॉझिंग द डिसेंट्री. सो बॅक्टेरियाज, वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरियाज आपल्या बॉडीमध्ये गेले, आपण दूषित अन्न खाल्लं, दूषित पाणी पिलं, व्हायरसेस. देन नेक्स्ट वन अँटाओबिमा हिस्टोलेटिका, तुम्हाला सांगितलं आहे, लहान मूल जे आहे खाली खेळत असताना मातीतल्या वस्तू, मातीत एखादं चॉकलेट पडलंय, बिस्किट पडलं, तसंच खाणार, अमिबा त्याच्यामध्ये पोटामध्ये जाणार आणि त्याला होणार गॅस्ट्रो होणार, किंवा त्याला डिसेंट्री होत असते. तसं आपल्याला सुद्धा कधी कधी दूषित अन्नामुळे हे होत असतं. अँटाओबिमा हिस्टोलेटिका आपल्या बॉडीमध्ये एंटर करत असतो. देन शिगेला व्हायरस इज देअर, शिगेला बॅसिलाई इज देअर. या सगळ्यांमुळे मग तुम्हाला जर कोणी विचारलं की डिसेंट्री कशामुळे होतं, तर तुम्ही म्हणू शकतात बॅक्टेरिया, व्हायरसेस, अँटाओबिमा हिस्टोलिका, शिगेला बॅसिलाई, या सगळ्यांमुळे काय होत असतं, आपल्याला डिसेंट्री होत असते. मग आता सगळ्यात महत्त्वाचं इन्फेक्शन कशामुळे होत असतं, तेच रिझन आहे कंटॅमिनेटेड फूड अँड कंटॅमिनेटेड वॉटर. जर आपण दूषित बाहेर उघडे अन्न पदार्थ खाल्ले, ज्याच्यावरती माशा बसलेल्या आहेत, अन्न व्यवस्थित चांगल्या जागी व्यवस्थित प्रिपेअर केलं नाही, कसं पण घाण ठिकाणी, अशा ठिकाणचं जर आपण अन्न खाल्लं तर आपल्याला आजार होऊ शकतो, डिसेंट्री होऊ शकते. कंटॅमिनेटेड वॉटर, जर दूषित पाणी पिलं, जे अस्वच्छ पाणी आहे ते जर पिलं तरी आपल्याला काय होत असतं, डिसेंट्री हा आजार होत असतो. देन नेक्स्ट वन, विच आर द सिम्पटम्स. सुधे सिम्पटम्स आहे याचे. वॉटरी स्टूल, म्हणजे तुम्हाला जे पातळ जुलाब होत असतात. देन लॉस ऑफ वॉटर इन द बॉडी, आपल्या बॉडीमधलं पाणी कमी होऊन जात असतं. पेन्स इन ॲबडॉमिन, पोटात सारखं दुखत असतं, पोटामध्ये असं काय म्हणताला, पोटामध्ये असं पीळ पडतो किंवा पोटामध्ये खूप दुखत असतं ज्यावेळेस डिसेंट्री होत असतं. सो ऑल दीज आर द कॉमन सिम्पटम्स ऑफ दिस डिसेंट्री. देन नेक्स्ट वन, वी हॅव टू सी द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. तेच आहे ड्रिंकिंग बॉईल वॉटर, ड्रिंकिंग द हायजेनिक फूड, छान हायजेनिक ठिकाणचं अन्न खाल्लं पाहिजे, बॉईल वॉटर पिलं पाहिजे आपण, किंवा आपण फिल्टर केलेलं पाणी पिलं पाहिजे. देन नेक्स्ट वन, प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड, जे अन्नपदार्थ आहे ते व्यवस्थित स्टोअर केले पाहिजे. देन कन्झम्पशन ऑफ ORS. तुम्ही ORS ऐकलं असेल, लहान बाळाला ORS देतात, किंवा आपण सुद्धा घरी ORS तयार करू शकतो, की ज्या व्यक्तीला डिसेंट्री, गॅस्ट्रो, जुलाब वगैरे होत असतात त्याला ORSच्या पुड्या देत असतात. मग त्या पुड्यांमध्ये नक्की काय असते, साखर असतं, मीठ असतं आणि थोडंसं लेमन, त्याच्यामध्ये लेमन पावडर टाकलेली असते, आणि ती आपण पाण्यामध्ये टाकून प्यायची, आणि मग ते ORS. कारण का, बिकॉज ऑफ डिसेंट्री देर इज अ लॉस ऑफ विटामिन्स, मिनरल्स अँड वॉटर इन द बॉडी अँड वी कॉजेस द विकनेस. कधी कधी इतक्या जास्त प्रमाणामध्ये त्या बाळाला किंवा कुणालाही जुलाब, उलट्या होत असतं की त्या व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. म्हणून डिसेंट्री लाईटली घ्यायचं नाही. डिसेंट्री आपल्याला एक दिवस जरी त्रास झाला की लगेचच डॉक्टरांकडे जायचं आणि लगेचच त्याच्यावरती उपाय करायचा, नाहीतर हे खूप घातक असू शकतं. म्हणून मग ज्यावेळेस आपल्याला लूज मोशन, त्यावेळेस आपण सारखं पाणी पिलं पाहिजे, मीठ, साखर, लिंबू सरबत करून पिलं पाहिजे, आणि ORS सुद्धा घेतलं पाहिजे. सो ऑल दीज थिंग्स इम्पॉर्टंट अबाउट दी डिसेंट्री.